हाय गाईज, कसे आहात सर्वजण. तर मला माझं घशामध्येच खूपच दुखत होतं. खोकला तर आहेच आहे ती तर आहे, पण रात्रीपासून माझ्या घशात खूपच दुखत होतं. तर मी आज बाहेर जाऊन आले. गोळ्या औषधी दिल्या, मला इंजेक्शन वगैरे काय दिलं नाही. म्हणले इन्फेक्शन झालं असेल ते पित्तामुळं, त्याच्यामुळं म्हणजे पित्तानं ते ढेकूर म्हणजे दिल्यानंतर ते तोंडात पाणी येते ना खरे वेळेस, त्याच्यामुळं पण इन्फेक्शन होऊ शकते म्हणले डॉक्टर. तोंडात बघितलं इथं तर घशामध्ये माझ्या असं लाल 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 झालेलं आहे पूर्ण घशामध्ये. आणि रात्रपासून मला म्हणजे असं काही थुंकासुद्धा गिळता येणं त्याला, म्हणजे असं दुखायलं. हे बघा असं हे गिळताना एका साईडनं दुखायले, पण इकडच्या साईडनं दुखायले. एक साईड इकडं नाही दुखायले, इकडं दुखायले, इकडच्याच साईडनं दुखायले. तरी पण गेले होते बाबा, तरी होती इथं तुला म्हणले चल होतं काम, म्हणलं जाऊ दे. खोकला तर आहे, ताप वगैरे नाही, काय नाही बाकीचं. एकटं पण जाऊन येता येते. आई आली होती काल, चल चल म्हणून राहिली होती मला, पण नाही गेली बघा. काय परवा दिवशी आली होती, कारण खोकल्याचं काय वाटत नव्हतं मला ना दवाखान्यात जा वाटत नाही पहिली गोष्ट. आणि खोकला बिकला ह्याच्यानं काही वाटतच नाही मला, तेवढं टेन्शन त्याचं काय येतात असं वाटलं. पण जेव्हा मला घशात दुखायला लागलं हो आता लईच टेन्शन आलं मला. त्यातल्या तर उद्या पेपर, अजून रात्रातून जर जास्त झालं ना काही खूपच अवघड आहे म्हणलं. जाऊन आले. हे बघा काय नाव आहे, शांताई हॉस्पिटल, डॉक्टर VM राठोड, BAMS MD AM, जनरल फिजिशियन, आयुर्वेदाचार्य, आयुर्वेदिक दवाखाना आहे, मस्त आहे म्हणे. बघूत आता, त्यांनी मेडिकल दिलेलं आहे मला बाबा. आज कमी झालं तर बरं आहे, नाही तर माझं काही खरं नाही. गोळ्या दिल्यात हे 2 किती उपाशी पोटी घ्यायला सांगितले. 5 दिवसाचा कोर्स दिला आहे. हे 3 टाईमच्या गोळ्या आहेत आणि संध्याकाळची आहे जेवण करून. आणि ही बॉटल दिली आहे आस्थाकाइंड बॉटल दिली आहे, आस्थाकाइंड. बापरे, खोकल्याचं जाऊ द्या, पण हे दुखायले घशामध्ये जास्त जास्त दुखायले. थुंकी गिळू दे, थुंकी सुद्धा गिळू दे नाही गेले, जबरदस्त असं काही नाही आवडत बोलताना, असं म्हणजे सहज असं काहीच वाटणार गेलं. खोकलताना असं थुंकी गिळताना असं काय पण गिळायचं जर झालं ना तर दुखायले. बापरे, एक साईडनं दुखायले, असं इथून उठून असं इथून उठून दुखायले, पर्यंत दुखायले. आणि असं घशामध्ये ना लाल लाल झाले मध्ये, अपूर्व असं दुखायले, लाल लाल झाले. तर करून आली बाबा दवाखाना. बघू आता कमी झालं तर चांगलं आहे. छान वाटलं दवाखाना केल्यानंतर, म्हणजे आता असं वाटायला कमी व्हावं लवकर. याला किती घेतले तपासणी फीस 150 रुपये, मेडिकल आहे 400 रुपये. अवघड आहे हिरा. एवढे पैसे घालून आले आता मी दवाखान्यामध्ये, जाऊन अखेरला जावंच लागलं. रिटर्न 3 वेळेस झालं माझं दवाखान्यात जाणं, ते सर्दी खोकल्यासाठी. सर्दी व्हायली कमी, सर्दी कमी झाली, खोकला का मात्र गेला नाही. सर्दीच गेली बाबा पूर्ण, पण खोकला काही गेला नाही. तर तुमच्याकडं काही इलाज, तुम्हाला पण काही इलाज आहे का ते सांगा ह्याच्यावरती. ते करून बघत आहे मी, गुरुळ्या वगैरे. ते गुरुळा पण करायला सांगितलं आहे, गरम पाण्यामध्ये हळद टाकून गुरुळ्या करून ठोकून टाकायचं, हे पण सांगितले डॉक्टरने. ते पण करून बघते. असं तरी नाही तरी मी गरमच पाणी पित आहे म्हणा. पण काय माहीत राव, माझ्या मागे ना दिवाळीपासून अशी सणी लागली. सणी नाही तर काय, जर ती खोकलाच कमी होत नाही आहे. तर ते जाऊ दे, परंतु हे घशात दुखायचं नवीनच आलं आता. मला तर वाटायले काय रोग होते दुसरा कोणता, काय की भीती वाटे. काय खर्चात जाऊ नये म्हणजे झालं.
डायरेक्ट जावावरी. नाहीतर काय मग कंटाळा आलाय. काय करायचं बाबा. जाऊन आले दवाखान्यामध्ये बाबा. खोकला 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 खोकला. चला औषध गोळ्याचा टाईम झाला आपला. आता स्वयंपाक करते आणि लवकर ते औषध घेते. दवाखान्यात आज बी जात नव्हते. म्हणलं चला पेपर आहे उद्या, रात्रीतून कमी झालं तर ठीक आहे, नाही तर मला रात्रीतून उठायला जमणं गेलं तर ते गोळ्या याच्यामुळं म्हणलं ओके बाय बाय. तुम्हाला पण त्याच्यावर खोकल्याचा काही इलाज असेल तर प्लीज सांगा, कमेंट करा. ओके असं काहीतरी आयुर्वेदिक म्हणा, कसलाही इलाज असेल त्याच्यावर खोकल्यासाठी आणि घशात दुखायले त्याच्यासाठी काही इलाज म्हणजे तुम्हाला माहीत असेल त्याच्यावरच काही उपचार तर सांगा, कमेंट करा, प्लीज कमेंट करा. ओके आणि व्हिडिओला लाईक पण करा. ओके बाय बाय.